व्हॉट इज मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे गुणाकार व्यस्त. इफ द प्रोडक्ट ऑफ टू रॅशनल नंबर्स इज वन, जर दोन परिमेय संख्यांचा गुणाकार जर एक असेल, वन असेल, देन इज सेड टू बी मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ इच अदर, तर त्या प्रत्येक संख्या या दुसऱ्या संख्यांचा गुणाकार व्यस्त आहे असं म्हटलं जातं. मग ऍज पर डेफिनेशन, हिअर आर वी आर गोइंग टू एक्सप्लेन. ओके, फर्स्ट number is 4. Then what is the multiplicative inverse of 4? That is, we should take 1 upon 4. रेसिप्रोकल घ्यायचा आहे म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जाईल, डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाईल, लाईक दिस. ओके, समजले सर्वांना? मग 4चा रेसिप्रोकल आहे, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहे 1/4. सेकंड पाहूया. मग 1/4चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे गुणाकार व्यस्त काय आहे? जी संख्या न्यूमरेटर या ठिकाणी आहे ती डिनॉमिनेटरला जाईल, म्हणजे अंश आणि छेदला जाईल, आणि छेदाचा नंबर जो आहे तो अंशाला जाईल. मी या ठिकाणी 1/4. ठीक आहे. आता 4 कुठे डिनॉमिनेटरला आहे, या ठिकाणी 4 काय होईल? न्यूमरेटरला येईल. ओके, म्हणजे 4/1 किंवा 4 जरी लिहिला तरी चालतं. आता यामध्ये एक लक्षात घेण्यासारखं आहे, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स मध्ये सायन्स चेंज होत नाही. फक्त फक्त आणि फक्त न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांच्या पोझिशन्स चेंज होतात. ठीक आहे, एवढंच लक्षात घ्यायचंय. साइन ऍज इट इज राहतं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे -4. मग त्याचा रेसिप्रोकल काय येईल? मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय येईल? -1/4. ठीक आहे. मग या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल आहे -1/4 आहे. ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स येईल -4. हे तुमच्या जर नसेल लक्षात आलं तर पुढे आहे त्याच्यावरून तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे पहा. नेक्स्ट एक्झाम्पल इज A/B. यामध्ये पहा, न्यूमरेटरला जो आहे ए आहे, न्यूमरेटरला जो नंबर आहे तो ए आहे, आणि डिनॉमिनेटरला जो नंबर आहे तो बी आहे. मग जो बी आहे डिनॉमिनेटरला तो जातो न्यूमरेटरला. ठीक आहे. आणि न्यूमरेटरला जो ए आहे, अंशाला जो ए आहे तो जातो डिनॉमिनेटरला. तर याला म्हणता येईल मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. आणखी एक एक्झाम्पल घेऊया आणि समजून घेऊया. ठीक आहे. -1/4 हे झालं पॉझिटिव्ह साईनच्या बाबतीत. मायनस निगेटिव्ह साईन जर आलं तर त्या बाबतीत काय होतं? निगेटिव्ह साईन ऍज इट इज येतं, त्यामध्ये कोणताही बदल होत नाही. फक्त अंशाची जागा छेदाने घेतली जाते आणि छेदाची जागा अंशाने. व्यस्त संख्या करायची आहे. मग या ठिकाणी 5 जो आहे डिनॉमिनेटरला तो जाईल न्यूमरेटरला, आणि जो 4 आहे न्यूमरेटरला तो जातो डिनॉमिनेटरला. याला म्हटलं जातं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. हे लक्षात आले सर्वांच्या? हिअर इज अ क्वेश्चन. द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 24 इज. ओके, मग फर्स्ट राईट करा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 24. मग खाली त्याचा आन्सर राईट करायचा आहे. आता 24 म्हणजे काय? 24 मीन्स 24/1. मग याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स कसा येईल? जो न्यूमरेटरला आहे तो जाईल डिनॉमिनेटर, आणि जो डिनॉमिनेटरला आहे 1 तो जाईल न्यूमरेटर. आणि यामध्ये सायन्स चेंज होत नाही. लक्षात घ्या, यामध्ये सायन्स चेंज होत नाही. म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट. पुढे जाऊया. ठीक आहे. द क्वेश्चन इज द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 5D इज. ओके, मग या ठिकाणी राईट करा जे गिवन आहे, जे दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 5D. ओके, मग मल्टिप्लिकेटिव्ह 5D याचा आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स लिहायचा आहे, गुणाकार व्यस्त लिहायचा आहे.
मग आता 5D हा नंबर आहे आणि त्याच्या खाली डिनॉमिनेटर किती आहे? 1. ठीक आहे. मग याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स किती यायला पाहिजे? हा जो 1 आहे तो न्यूमरेटरला जाईल, अंशाच्या ठिकाणी जाईल, आणि हा जो 5D आहे तो जाईल डिनॉमिनेटरला. ओके. अँड द करेक्ट आन्सर इज 1/5D. आणि मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स मध्ये साइन्स चेंज होत नाही. ऑप्शन सी इज करेक्ट अँड फायनल आन्सर. ओके. लक्षात आले सर्वांच्या? Here is the question. The multiplicative inverse of a upon 3. ओके. म्हणजे a छेद 3 याचा गुणाकार व्यस्त काय? आता सोल्युशन कसं करायचं? मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ a अपॉन 3. ओके. याचं सोल्युशन पहा. मग आपल्याला याचं इनवर्स लिहायचं आहे. या सर्वचं काय लिहायचं आपल्याला? इनवर्स. मग आता इनवर्स कसं लिहितात? a अपॉन 3 चा इनवर्स का असा होईल? जे छेदाला आहे, जे डिनॉमिनेटरला आहे, ते जातील न्यूमरेटरला, आणि जे न्यूमरेटरला आहे ते जातील डिनॉमिनेटरला. मग आपलं फायनल आन्सर काय आहे? 3/a. ओके. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. आणि यामध्ये साइन्स चेंज होत नाही, तेव्हा -3/a येणार नाही. ठीक आहे. मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ 1/ik. मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ 1/i+k. ओके. किती आहे? -9. मग आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह ऑफ 1/ik i+k लिहायचं आहे. किती येईल? i+k. आणि त्याची व्हॅल्यू किती आहे? -9. ओके. या दोन स्टेप समजल्या तुम्हाला? आता नेक्स्ट स्टेप मध्ये, इफ k इज इक्वल टू -5 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ i. आता k ची व्हॅल्यू या ठिकाणी पुट अप करायची आहे. i+k ची व्हॅल्यू किती आहे? -5. आणि बाकीचं ऍज इट इज लिहायचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं आहे पहा. एक एक स्टेप घेतोय आपण. i, आता ब्रॅकेटमध्ये जो -5 आहे तो ब्रॅकेटच्या बाहेर घ्या. ठीक आहे. तो काय होईल? -5. आणि RHS ला -9 ऍज इट इज येईल. आता नेक्स्ट स्टेपला काय होईल? हा जो लेटर्स आहे ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे त्या आय ची, ती आपल्याला एका बाजूला ठेवायची आहे, आणि जे काही नंबर्स असतील ते आपल्याला ऑदर साइडला पाठवायचे आहे, फ्रॉम LHS टू RHS. मग RHS ला काय आहे? -9 ऑलरेडी आहे. आता LHS ला जो -5 होता तो त्या दुसऱ्या बाजूला जाऊन काय होईल? +5. ओके. देन i इज इक्वल टू -9 +5. मग -9 आणि +5 किती होतात? 9 - 5 4. आणि जो बिग नंबर आहे 9 त्याचं साइन. देन i इज इक्वल टू -4. अँड दिस इज अवर सोल्युशन. ऑप्शन सी इज करेक्ट अँड फायनल आन्सर. ओके. आले लक्षात? चला लक्ष द्या. हिअर इज द क्वेश्चन. The multiplicative inverse of 1/m+n is -19. मग आपण जे गिवन पार्ट आहे तो पहिल्यांदा लिहून घ्या. काय दिले आपल्याला? मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ 1/m+n इज -19. हे आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे. मग त्याच्या पुढे आपण सॉल्व्ह करूया. मग आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काढायचा आहे 1/m+n. काय होईल? m+n. आणि त्याची व्हॅल्यू किती आहे? -19. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला? त्याच्या पुढे काय? इफ n इज इक्वल टू -4. मग या ठिकाणी हा जो n आहे त्याची व्हॅल्यू पुट करा. किती? -4. मग m ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. मग m+n ची व्हॅल्यू किती आहे? -4 इज इक्वल टू
19 झाले. आता -4 जो आहे ब्रॅकेटमध्ये आहे त्याला ब्रॅकेटच्या बाहेर घेऊया. मग यम, आता हा प्लस आणि हा मायनस, मग काय राहील, -4 होईल इज इक्वल टू -19. हे आले लक्षात तुमच्या. आता आपल्याला काय करायचं आहे, एम ची व्हॅल्यू काढायची असल्यामुळे एम ला आपल्याला एका बाजूला सिंगल पोझिशन मध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्या सोबत जे नंबर्स असतील ते आपल्याला दुसऱ्या बाजूला पाठवायचे आहे. ठीक आहे. LHS ला आहे तर ते आपल्याला राईट हँड साईडला टाकायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल, एम ला तुम्हाला सेपरेट ठेवावं लागेल. ठीक आहे. आणि दुसऱ्या बाजूला ऑलरेडी जो आहे -19 तो तसाच लिहा. मग एमच्या शेजारी जो -4 आहे तो दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर काय होईल, +4. आता -19 आणि +4 अपोजिट साइड आहे. ठीक आहे. 19 ला मायनस साइन आहे, हे कसं सॉल्व्ह करायचं पहा. 19 ला मायनस साइन आहे आणि 4 ला प्लस साइन आहे, यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन कशी करायची पहा. तर यामधून तुम्हाला पहिल्यांदा सबट्रॅक्ट करायचं. ठीक आहे. एक प्लस साइन आलं आणि एक मायनस साइन आलं, अशा वेळेस काय करायचं, सबट्रॅक्शन करा कशी असेल. मग 19 -4 काय होईल, 15. आता मला सांगा कोणत्या नंबरला यापैकी मोठा नंबर कोणता आहे, 19 आहे. त्याला साइन कोणता आहे, मायनस आहे. मग ते साइन याला द्यायचं आहे. मग आपलं आन्सर किती आलं, -15. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. आले लक्षात सर्वांच्या. चिन्ह